गेला. ओ पप्पा, आता तुला तुम्ही सोडा ना. पप्पा ऐका माझं पप्पा. तुम्ही बाजू टाक, आता तुम्हालाही गोळ्या घालीन. हो काका, मी काही केलं नाही, माझी खरंच काही चूक नाही हो, ऐका ना. अरे तू जन्माला आलास ना, हीच मोठी चूक आहे. आज तू मेलास. तुम्ही बाजू खरंच बोलत, मी बाजू तू गोळ्या घालीन तुम्हाला. मी होतो बाजूला, पण तुम्ही आधी शांत बसा. नाही, मी शांत बसणार नाही. आज याला रक्ताच्या थाळत डोळ्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. नाही, इथे नाही, इथे आता फरशी खराब होते. हो, आम्ही आताच हे सगळं साफ केलंय. प्लीज प्लीज इथे नाही. मला वाचवण्याचं सोडून काय फालतू बडबड करताय तुम्ही. ए तू गप्प बस. गप्प बस काय, त्यांना सांग ना तू शांत व्हायला. हो पप्पा प्लीज तुम्ही शांत बसावं. हे गधेडे, तू गप. आधी याच्याकडे बघतो आणि मग तुझ्याकडे बघतो. एक मिनिट काका, आपण ना बसून बोलूया. त्यांचा ब्रँड खूप महागडा आहे. मर ना तू. काका याला गोळी घाला. गोळी घाला. काय गोळी घाला. एक मिनिट, तुम्ही भांडू नका. आधी ह्याला कसं वाचवायचं ते बघा. नाही नाही, आज काय हा वाचत नाही. आज हा गेला, आज हा ढगात गेला. पप्पा तुम्हाला जर त्याला गोळी मारायची असेल ना, तर तुम्हाला आधी मला गोळी मारायला लागेल. हा नाही नाही, तुम्ही आज मारा, गोळीच मारा आणि मगच तुम्हाला शांतता मिळेल. मी खरंच गोळी मारी ना. हा मारा मारा मारा, तुम्ही गोळी मारा. थांबा, असं पोटच्या मुलीला कोणी गोळी मारतं का? ए तू मला शहाणपणा शिकू नकोस. हा मारा मग गोळी. आणि मला नसली गोळी मारायची तर पण ती गन तरी आत ठेवा, बाहेर नका. ते खाली करा प्लीज, खाली करा. हे लांडग्या तू गप्पा. अहो, एक तो प्राणी ठरवा आणि मग मारा. चुकून भलत्या प्राण्याला मारायचंय. पप्पा ऐका माझं बघा. मी तुम्हाला काहीतरी सांगते, म्हणजे तुम्हाला सगळं खरं सांगते. ते तुम्ही ऐका आणि मग त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला काय करायचं ते. प्लीज 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 पप्पा प्लीज. ठीक आहे, तसं तर तसं, पण आज मी याला मारणार. आज गेला, हा मेला आज. हा निर्लज्ज लांडगा इथे कसा? हा इथेच असणार ना, अजून कुठे असणार मग? अंजली, तू नक्की अलंकार रावांशी लग्न केलंय ना? हो पप्पा. जावई बापू. जावई बापू, तुम्ही नक्की माझे जावई आहात ना? नाही नाही मी सांगतो. नाहीये. मी तुमचा जावई नाही तर मग मी इथे कसा काय, असं तिला म्हणायचंय, हो की नाही? अरे मग सरडा इथे कसा? हा सरडा. अंजली सांग, हा इथे कसा? सांग. इथे मी इथे कसा? त्याच्याकडे बघू नकोस आता. अंजली, मला खरं सांग. बास काका, आता ना मीच तुम्हाला काय ते खरं सांगतो. खरं तर ना, मी आणि अंजली, तुम्ही दोघे नवरा बायको आहे. तुम्ही लग्न केलंय ना, बरोबर? नाही पप्पा. रोहित प्लीज तू जरा शांत बसशील का? एक तर तुला खरं बोलतायत आणि त्यात आणखीन खोटं बोलून तू कन्फ्युजन नको ना क्रिएट करूस. अगं पण ह्याला मरू दे. अगं असं कसं मरू देत त्याला? तू गप नजर गप. तू बोल. हा तर पप्पा, मी तुम्हाला असं सांगत होते, म्हणजे रोहित तुम्हाला असं सांगत होता की माझं आणि रोहितचं लग्न झालेलं नाहीये. नाही, आमचं लग्न नाही झालं तेच सांगत होतो मी. हो गप ना तू. ती बोलते ना, ती कसं मध्ये बोल. तुम्ही बोला ना काका, तुम्ही बोला. आता मला सांगा, या पल्लवीचं रिलेशन काय? का हो का? त्याचं काय? तू तर मध्ये बोलू नको. तुला ना ओ पप्पा, तुम्ही सारखं त्याला बोलू नका. का? तुम्ही खोटं बोलतायत ना माझ्याशी? नाही, आम्ही कशाला खोटं बोलू? अहो म्हणजे मला असं म्हणायचं होतं, तुम्ही जर का त्याला बोलला तर पल्लवीला राग येईल ना. मला का राग येईल?
अगं म्हणजे नवऱ्याला बोललं तर बायकोला राग येईलच ना. हा ही याची बायको? हो, मी याची बायको नाहीये. ही माझी बायको आहे. ती सध्या चिडली माझ्यावर, भांडण झालं ना आमचं. हो ना बेबी? हे बेबी, यांनी तुला मारण्या अगोदर मीच मारून टाकी ना. बघा बघा कशी भांडती अगदी बायको सारखी. आजकाल फार भांडकुदळ झाली हो ही. हो ना रे अलंकार? हो हो. ही याची बायको आहे ही. बघा बघा, शिंका आली ना तुम्हाला. सत्य आहे, सत्य आहे. हे कुठे गेले? त्यांना शिंका आली की ते वॉशरूमला जातात. हा? काय? अंजली, तू असं कसं सांगू शकतेस की मी याची बायको आहे म्हणून? अगं प्लीज, म्हणजे बघ, माझ्यासमोर दुसरा काही ऑप्शनच नव्हता. अगं म्हणून मग मी नाही का झाले अलंकारची बायको? तुझ्या पप्पांना तू अलंकारची बायको आहे असं सांगितलं? मग काय सांगायचं होतं? दुसरं काहीतरी सांगायचं. तो नवरा आहे का तुझा? अरे तुला वाचवायला तसं म्हणाली ती. तुझ्यावर प्रेम आहे ना तिचं, म्हणून तसं म्हणाली ती. ती बोलली नसते ना तर आतापर्यंत तुझा जीव गेला असता. सॉरी बेबी. मग ठीक आहे यार, तशी पण त्यांना गंडवण्यासाठी ही आयडिया बरी आहे यार. अलंकार, पल्लवी, थँक्यू यार, तुम्ही खूप सांभाळून घेताय आम्हाला. प्लीज अशीच मदत करा. अरे यार, यांना किती सांभाळून घ्यायचं. मगाशी पण तुम्ही हॉल आवरायला आला नाहीत बाहेर, तेव्हा मी काही म्हणाले मी काय? अगं पण हॉल साफ करायचं काय आले आता? मग कधी बोलू? नंतर बोलू. पल्लवी, एक मिनिट. हॉल आवरण्याचं आता बोलण्याची काही गरज नाही ना, ते आपण नंतर बोलू. आणि काय, मुळात सगळे आता एकत्र राहतोय आपण, तर आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे ना. हो का? हे तर तू बोलतोयस? नाही, बरोबर आहे. तुला तर आता भारीच वाटत असेल ना स्वतःला हिचा नवरा म्हणून घ्यायला. सॉरी, काही बोलते का पल्लवी? सॉरी. अगं पल्लवी, असं काय बोलतेस? मला वाटलं तू शिकलेली आहेस, तू समजून घेशील आम्हाला. नाही, पण माझंच चुकलं. मी तुमच्या दोघांवर विश्वास ठेवला. मला वाटलं तुम्ही कराल आमची मदत, वाचवाल आम्हाला. हा, मग आता वाचवलं ना तुम्हाला? हा तुझा खोटा खोटा नवरा झाला ना, आणि मी याची खोटी खोटी बायको झाले ना. प्लीज प्लीज पल्लवी. हे बघा, मला कळतंय मी असं बोलतेय याचा राग आलाय तुम्हाला, पण हे असं हिच्या वडिलांशी खोटं बोलून काही होणार आहे का? अगं आता सध्यापुरतं तर संकट टळतंय ना, मग झालं तर. वा, मला ना वाटलंच होतं तुम्ही माझं म्हणणं नाही ऐकून घेणार. पल्लवी प्लीज ना. हे बघ अंजली, हे नाटक आता फार वाढत चाललंय. वाढत चाललंय म्हणजे काय? आपण हे संपवूच ना नाटक एक दिवस. अरे नाटक संपवायच्या आधी तुम्ही संपा. त्यामुळे आताच ना जे काही आहे ते क्लिअर करून घ्या. हे बघ अलंकार, तू बघितलंस ना पप्पा कसे आहेत ते नाही समजून घेणार. प्लीज आम्हाला समजून घ्या, आमची मदत करा. इथे तुमच्या दोघांशिवाय आम्हाला कोणाचाच आधार नाहीये. बरं, मी काय म्हणतो, आपण काही दिवस झाले की त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकू. तोपर्यंत त्यांचा राग पण शांत झालेला असेल. हा प्लीज यार, प्लीज 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 ऐका प्लीज. मी उद्याच्या उद्या जावयासाठी आणि पोरीसाठी नवीन खोली बघतो. या डुकराची ना सावली नको पडायला तुमच्या संसारावर. हा 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 ते हा खोली रूमचं म्हणत होतात ना तुम्ही. तसं 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 करता नाही येणार आता काका. का? पैसे भरून झालेत ना म्हणून. आणि याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, ह्याला मी बरोबर सरळ करतो.
आणि मुळात मला आता तुमच्याकडून काही मदत नकोय, कारण मी तर खूप हे आहे ना, नालायक. स्वाभिमानी आहे ना मी, म्हणून मला मदत नकोय. मी हवं तर मी कुत्रे विकून जगेन, पण मला तुमची मदत नकोय. हो ना पप्पा, तो म्हणतोय ते बरोबरच बोलतोय. कारण आम्ही त्या ब्रोकरला आमचे फोटो दिलेत, त्या स्टॅम्प पेपरवर सह्या पण दिल्यात. आणि उद्या जर का काही झालं म्हणजे ह्यानं काय केलं तर आम्हालाच प्रॉब्लेम. मग तर तुम्ही आत्ताच्या आत्ता चला, त्या ब्रोकरकडनं सगळे कागदपत्र मी घेतो. नाही असं नाही होऊ शकत. का? नाही असं नाही होऊ शकत. आता काय तुम्ही मला असं घेऊन नका जाऊ. काय त्यानं माझा हे स्वाभिमान दुखावेलो. हो तुम्ही येता जाता इथे चक्कर मारत जा ना. आणि तुम्ही जर यांना घेऊन गेलात ना तर मी सुधारणार कसा ना. जावई बापू, आता तुम्ही म्हणतात ना तर मी अधूनमधून येत जाईन. चला आता मी निघतो. हो हो हो. चला. हो पप्पा, हा, पाया पडते. भेट. अखंड सौभाग्यवती भाऊ. ए, तू माझ्या पाय काय माझ्या नजरेला पण पडू नकोस. हा, चला मी आता येतो. हा, शुक शुक. अरे आता का थांबलेत हे? अरे काका, माझी गन विसरली. चला येतो. अहो मी तुम्हाला म्हणालो ना, मी येता जाता चक्कर मारत जा. तुम्ही जाता जाता चक्कर मारताय. त्याचं काय जावई बापू, रात्रही खूप झाली आहे आणि मला सकाळी ड्युटीला पण जायचं. विचार केला की आजची रात्र इथेच थांबतो. पप्पा, पप्पा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. तुला गुड मॉर्निंग म्हटल्यावर तुझी मॉर्निंग खरी गुड जाणार. तुझा अस्वल कुठे आहे? दिसत नाही ते. येतोय, आवरतोय तो. गुड मॉर्निंग पप्पा. ना मुला पप्पा म्हणून आवाज दिलास ना तर कोपशात नेऊन तुला मारे ना. काका म्हणायचं होतं मला. जाऊ दे, मी निघतो. चला बाय बाय अंजली. ए, तू तुझ्या बायकोला बाय कर ना आणि जा. तिला कशाला बाय करतो? जावई बापू, तुम्ही सकाळ सकाळ कुठे निघाला? हे जॉबवर. जॉबवर? हो, कुत्रे मारायला. कुत्रे विकायला म्हणायचं होतं. विकायला ते कामच आहे आता ते आमचं काय. बरं ते आता आज ते डोरेमॉन आणायला जायचंय. डॉबरमॅन.
हा बरोबर बोलते ती. त्याचं ते ब्रेड आहे ते डॉबरमॅनचं आहे. ब्रीड ब्रीड जे आहे त्याचं ते डॉबरमॅनचंच आहे. पण त्याला त्याच्या घरचे प्रेमानं असं डोरेमॉन 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 असं म्हणतात. मी येतो सोबत, फ्रेश होतो, मग आपण एकत्र निघूया काय? नाही तुम्ही तुमचा आरामात आवरा. मला उशीर होतो ना, मला पुढे जायला लागेल. आणि तसंही एवढा मोठा पोलीस ते कुत्रे पकडतो ते बरोबर नाही वाटत ना. आम्ही जातो पुढे. हा चल पल्लवी. पल्लवीला कशाला? हा पल्लवी आणि मी सोबत काम करतो ना आम्ही. हिला अंजलीला तर चांगलं माहिती आहे. हो हो हो, मला पण माहिती आहे. आणि आजपासून पप्पा मी पण जाणार आहे यांच्यासोबत. मला पण काम पाहिजे ना. मी काय म्हणते पप्पा, तुम्ही हवं तर अजून आराम करा, मग फ्रेश व्हा आणि मग नंतर जा. चला चला हो चला निघतो. हा ए तू थांब. नाही नाही, मी याला काही करणार नाही. तुम्ही निघा पुढे, हा थोड्या वेळाने येईल, पण तुमच्या सोबत नको. तुम्ही निघा निघा निघा. ठीक आहे ठीक. चल अंजली. चल 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 चला. चल पल्लवी. चल चल. काका तुम्ही आवरून घ्या. ए मी काय करायचं ना हे तू सांगायची गरज नाही. हा काका एक घोळ झालाय. अहो झालंय काय, घराची एकच चावी आहे, नेमका अलंकार ती घेऊन गेलाय. तर त्याच्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडताना तुमचं सगळं सामान घ्या आणि मग बाहेर पडा. परत येता येणार नाही ना. निघ. हॅलो. बरं मी काय म्हणतो, हिचे बाबा घरात नाही तर कन्फर्म करून घ्या. सहीचे नाही तर कुठेतरी. नक्की टॉयलेट मध्ये असतील ते. त्यांना काही दुसरं काम नाहीये. मी काय म्हणतो, अंजली तू जरा आवाज देऊन बघ ना. पप्पा पप्पा असं काय कुठे असतील तर येतील बाहेर. हा पप्पा पप्पा बघ बघ बघ. पप्पा. पप्पा. काय गेला बाबा हिटलर एकदाचा. मी तर त्याला जीववंशीय प्राणीच वाटतो. तू गप्प बस. अरे गप्प बस काय, कसा वागतो माझ्याशी? चला यार आपली बाकी राहिलेली हाऊस वॉर्मिंग पार्टी करूया ना. पण हे एक बरं झालं, काकांचा आपल्यावर विश्वास बसला म्हणायचा. पण आपण त्यांना लवकरात लवकर काय ते खरं सांगून टाकलं पाहिजे. अगं म्हणजे हो, मी लवकरच त्यांना सगळं खरं खरं सांगणार आहे. तू नको टेन्शन घेऊ, ते इकडे नाही येणार परत. तसंही आमच्या तिकडच्या घरी ते आठवड्यातनं एकच दिवस घरी यायचे. अरे यार बास झालं ना तेच तेच डिस्कशन काय. चला बरं पटकन फ्रेश होऊन येऊयात आणि पार्टी करू. डन. आणि पार्टीची गरजच आहे आता. सो मिशन अकम्प्लिश्ड. आता आपलं डिस्टर्ब करणार कोणी नाही. पप्पांचा फोन उचल ना मग. घाबरतो का काय मी? बघितलं. हॅलो पप्पा. काय चालू आहे तुझं? काहीच नाही, जस्ट घरी आले आता. मी ते नाही विचारता, कुणाला मिठी मारतेस तू? हा कुठे आहात पप्पा तुम्ही? मला तुमच्यावर संशय होताच, म्हणूनच मी तुमच्या घरात हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय. काय पप्पा, तुम्ही घरात सीसीटीव्ही लावले?